गणेश्वर महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। श्री गणेश उत्सव आपण यंदाही साजरा करणार आहोत। दरवर्षी हा गणेश उत्सव येतो, मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करतो। पण हा उत्सव साजरे करते वेळेस आपल्याला काही प्रश्नही त्यासोबत दरवर्षी येतात, जे आपल्याला कधी माहीत असतात आणि कधी माहीत असून त्यापासून पुन्हा आपण त्याच्यामध्ये शंका उत्पन्न करतो आणि कसं करावं हा प्रश्न आपल्या पुढे येऊन उभा राहतो। गणपती ही बुद्धीची विद्येची देवता आहे। ह्या गणपतीच्या उत्सवाला आपण धार्मिक सात्विक अशा वातावरणामध्ये साजरं करावं लागतं। गणपती बाप्पा घरी येणार आहे म्हटलं की आपल्या घराचीही कळा थोडी बदलते आणि घरामध्ये एक सात्विक वातावरण लहरी निर्माण होतात। ज्यांच्याकडे अपेयपान अभक्षभक्षण अशा गोष्टी होतात, म्हणजे नॉनव्हेज चालतं ज्यांच्या घरामध्ये, त्यांनी कृपया सणासुदींच्या काळामध्ये आणि विशेषतः असे जे मोठे उत्सव आहेत या काळामध्ये ह्या गोष्टी घरामध्ये आणू नयेत आणि सर्वांनी सात्विक भोजन ग्रहण करण्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करावा, की ज्यामुळे भगवंताच्या लहरी ह्या आपल्यामध्ये राहतात आणि आपल्या हातून व्यवस्थित योग्य कार्य घडतं, अघटित विघटित घटना घडत नाहीत आणि त्याचा पश्चाताप करण्याची वेळ पुन्हा आपल्यावर येत नाही। तर या गणपती उत्सवासंबंधी काही आपल्या समोर येणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याचा आपण इथे प्रयत्न करू। दरवर्षी आपल्याला विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न आमचा असतोच। पंचांगाद्वारे इतर शास्त्री लोक आपल्याला ही माहिती देतच असतात, पण तरीही काही जणांना आणखीन प्रश्न पडलेले असतात। तर अशा सर्व संबंधी प्रश्नांचा विचार करण्याची ही गरज आहे, कारण प्रत्येकाचा शास्त्राचा अभ्यास नसतोच आणि प्रत्येकाला सर्वच प्रश्न येतात असाही भाग नाही। त्यामुळे जमेल तेवढ्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण इथे प्रयत्न करूया। गजानन महाराज की जय। आता घरी गणपती बसवायचा तर कोणी बसवायचा? गणपती कोणालाही बसवता येतो। लहान मुलगा असेल, मुलगी असेल, सधवा विधवा आणि पुरुषांना मुलांना सर्वांना गणपतीची स्थापना आपल्या घरी करता येते। मग आता हे कोरोनाच्या काळानंतर आपला गणपतीचा हा विषय होत आहे। या काळामध्ये आपल्या परिचयातील कुटुंबातील अनेकांचं भगवंताच्या घरी गमन झालेलं आहे। ही दुःखाची बाब आहे, परंतु हे दुःख आपल्याला बाजूला ठेवून वर्तमान परिस्थितीमध्ये जगायचं आहे। म्हणून ज्यांच्या घरी निधन झालं असेल, मग त्यांनी काही जणांची तर महिना झाला, काही 15 दिवस झालेले आहेत, 4 महिने झाले, 6 महिने झाले, त्यांच्या घरी गणपती बसवावा का? तर गोड जेवणानंतर गणपती सारखे सगळे उत्सव आपल्या घरी साजरे करता येतात। 12व्या दिवसानंतर येणारे सगळे सण उत्सव प्रत्येकाला साजरे करता येतात। मिळवून घेतलं नसलं तरी, मिळवणे हे उणाब्दीसाठी इकडे वापरला जाणारा हा शब्द आहे नांदेड भागामध्ये। मिळवून घेतलं नाही गणपती बसवावा का असं विचारलं जातं। हो, तर ज्यांच्या इथे मिळून घेतलं नाही त्यांनाही गणपती बसवता येतो, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही। गणपती बसवते वेळेला कसा बसवावा? तर गणपती बसवते वेळेला घरामध्ये पूर्व किंवा पश्चिमेकडे गणपतीचं तोंड झालं पाहिजे। ह्या दोनच दिशेमध्ये गणपतीची स्थापना करावी, हे सर्वांनी लक्षात ठेवावं। नाही उत्तरेकडे तोंड करून चालेल का, दक्षिणेकडे चालणार नाही का, हे असे प्रश्न नकोच। फक्त दोनच दिशा चालतील, एक तर पूर्वेकडे गणपतीचं तोंड असावं किंवा पश्चिमेकडे असावं।
दोन्हीपैकी जे संयुक्तिक आपल्या घरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे गणपती बाप्पाला बसवता येईल. गणपती कसा असावा सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. गणपती हा पार्थिव म्हणजे मातीचा. घरीच गणपती तयार करण्याचा प्रयत्न करावा, घरीच गणपती बसवावा, तयार करून बसवावा. नाहीच घरी जमलं काही करायला तर बाहेरून आणते वेळेस गणपती भरीव आणण्याचा प्रयत्न करावा. आजकाल POP म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची स्थापना केली जात आहे. ह्या मूर्ती पोगर असतात खालून. आणि दुसरी गोष्ट, ह्या मूर्ती पर्यावरण विघातक आहेत. म्हणून अशा मूर्तींची स्थापना करायचीच कशाला. ज्या मूर्ती आपल्या शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलेल्या आहेत, म्हणजे शास्त्र सांगते ते आपण करूया. जिथं काहीच उपलब्धच नाही वा बसवायचीच आहे मूर्ती, तिथे ह्याच मूर्ती आहेत, मग ठीक आहे, तिथे चालेल एखाद्या वेळेला. पण जिथे शक्य असेल तिथे भरीव मूर्ती घ्यावी आणि घरामध्ये आपल्या अशा मूर्तीची स्थापना करावी. मूर्ती किती मोठी असावी? घरामध्ये देव बसवते वेळेला सांगितलेलं आहे. कारण रोजच्या पूजेची ज्यावेळेस आपण देवघरातील देवतांची तुलना करतो त्यावेळेला हे देव 6 इंचाच्या वर नसावेत असं सांगितलेलं आहे. पार्थिव गणपती किती मोठा असावा तर मी असं म्हणेल की सहज उचलता येईल एवढा मोठा असावा. जास्तीत जास्त 6 इंच 1 फुटापर्यंत ही मूर्ती असेल, ठीक आहे. त्यापेक्षा मोठे गणपती बसवू नयेत. कारण गणपतीची स्थापना ही विधिवत झाली पाहिजे. स्थापना करण्यापूर्वी गणपती अंत्यवेळेला त्यामध्ये मोठे गणपती असतील तर ते धरायला अवघड, उचलायला अवघड, ठेवायला अवघड तर होतातच. पण शास्त्रही सांगतं की घरामध्ये मूर्ती बसवते वेळेला त्या 1 वीथ 1 टीच एवढ्या असाव्यात. पण आपण 1 दिवसाचा आहे म्हणून त्याला जास्तीत जास्त 1 फुटापर्यंत घेऊया. शक्यतो जेवढे छोटे असतील तेवढे चांगले. ते धर्मालाही धरून आहे, शास्त्रालाही धरून आहे आणि पर्यावरणालाही धरून आहे. शास्त्र म्हणजेच विज्ञान आहे हे आपण कधीही विसरू नये. जर आपण शास्त्राच्या विपरीत केले तर त्याचे परिणाम विपरीत मिळणारच. आणि ते आपल्या हाताने आपण करत आहोत. म्हणून गणपती बाप्पा कशा स्वरूपात असावा? आता अनेक जण गणपतीची स्थापना करतात पण त्यामध्ये बालाजीच्या आकारामध्ये, मध्ये ते बाहुबलीच्या आकारामध्ये, महादेवाच्या आकारात, साईबाबांच्या आकारात, समर्थांच्या आकारामध्ये. सर्वच जण तेवढेच श्रेष्ठ आहेत. पण ज्यांच्या त्यांच्या वेळी यावेळेला गणपती बाप्पांचा विचार आहे. मग इतर देवता काही कनिष्ठ आहेत का? नाही, ते त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. गणपती बाप्पांच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. म्हणून बाप्पांची मूर्ती बाप्पांच्या स्वरूपात असावी. तिचं वर्णन करताना अथर्ववेदामध्ये, अथर्वशीर्षामध्ये सांगितलेलं आहे. पाश, अंकुश यांचं धारणा केलेली गणपतीची मूर्ती, ही गणपतीची मूर्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग अशाच प्रकारची गणपती, छान बसलेला गणपती आहे, 4 हात आहेत, पाश, अंकुश हे धारण केलेले आहेत, वरद हस्त आहे. ही गणपती बाप्पांची मूर्ती अशा स्वरूपात आपल्या घरी बसवावी. इतर स्वरूपातील अशा गणपतींची मूर्ती घरी आणू नये. कारण आपण गणपतीच्या स्वरूपामध्ये मग त्याच देवाला भजत आहोत अशा त्याचा अर्थ होईल. तर असं विपरीत काही आपण करू नये. याबरोबर गजानन महाराजांना आपण घरी आणते वेळेला बरेच जण डोक्यावर काहीतरी टाकणं गणपती बाप्पांच्या, किंवा त्यांचे डोळे बंद करणं, असं काही पाहायला मिळतं. तर हेही काही शास्त्रामध्ये बसत नाही. कारण जोपर्यंत आपण
स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा करत नाहीयेत तोपर्यंत त्यामध्ये देवत्व येत नाही. आणि स्थापना करण्यापूर्वी किंवा विसर्जन केल्यानंतर मूर्तीचा एखादा भाग गळाला किंवा पडला, तुटला तर मूर्ती बदलण्याची आवश्यकता तुम्ही करू शकता. कारण त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली नाही. घरी आणतेवेळेस कोणाचा धक्का लागला, हात तुटला किंवा मुकुट पडलाय तर अशी गणपतीची मूर्ती तुम्ही त्वरित बदलू शकता. त्यामुळे काही अपशकुन वगैरे मानण्याची आवश्यकता नाही. प्राणप्रतिष्ठा 1 दिवसाची असते. पार्थिव म्हणजे माती. मुळात हे गणपतीचं व्रत आहे हे कोणीही विसरू नये. गणपतीचं व्रत पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पण ज्यावेळेला भारतावर ग्लानी आली आणि लोकमान्य टिळकांनी या धर्मकार्याला राष्ट्रकार्याचं स्वरूप दिलं त्यावेळेला हा गणपती बाप्पा घरामधला बाहेर आला. धर्माच्या माध्यमातून त्याने राष्ट्रकार्य करण्याचं ठरवलेलं होतं. आणि हा 1 दिवसाचा गणपती 10 दिवसापर्यंत टिळकांनी बसवला आणि यामधून समाज जागृती केली आपण ज्ञात आहेच. मग हे स्वरूप आपल्या घरामध्ये आपण 10 दिवस ठेवू शकाल नाही असं नाही, पण शक्यतो 1 दिवसाचा हे व्रत आहे हे करण्याचा प्रयत्न करावा. या निमित्ताने आपल्या घरामध्ये धार्मिक वातावरण राहतं, सर्वजण आनंदाने राहतात. 10 दिवसाचं बसवायला काय हरकत आहे? ते बिलकुल बसवा, काही हरकत नाही. आता काही जणांना अडचण येते, आम्हाला गावाला जायचं आहे, मग आम्ही दरवर्षी 10 दिवसाचा बसवतो, यावर्षी 7 दिवसाचा बसवावा का, 5 दिवसाचा बसवावा का, 1 दिवसाचा बसवावा का? तर बिलकुल बसवा. कारण हे 1 दिवसानंतर किती दिवसाचा बसवायचा हे आपल्या मनावरती. पण ह्या गणपतीचं विसर्जन मात्र झालं पाहिजे हे आपण आवर्जून लक्षात ठेवा. नाही, गरोदर स्त्री आहे, आता यावर्षी कसं विसर्जन करावं असं नाही. गणपतीचे तुम्ही विसर्जन करा की न करा, दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक आपोआप त्या गणपती बाप्पांच्या पार्थिव मातीच्या गणपतीचं विसर्जन होत असतं. त्यामुळे गरोदर स्त्री असेल तरीही विसर्जन करायचं आहे. आता काही जण एकाच वेळेला 2 मूर्ती आणतात आणि दोन्हीही 10 दिवसानंतर विसर्जन करतात. 2 गणपती आणण्यामागची त्यांची काही परंपरा असते, पण ह्या कुठल्याही परंपरा शास्त्राला मान्य नाहीत. एकच गणपती असावा. त्यानंतर काही जण 1 गणपती आणून गेल्या वर्षीचा गणपती यावर्षी ठेवतात आणि यावर्षीचा गणपती ठेवून गेल्या वर्षीचा गणपती विसर्जित करतात. हे करणं ही चुकीचं आहे. कारण वर्षभर गणपती ठेवायचाच नाहीये. पार्थिव गणपती हा विसर्जन करायचाच आहे हे लक्षात ठेवा. कुठलंही कारण असो गणपती बाप्पांना ठेवायचं नाही. आता एका घराचे अनेक घर झालेले असतात. 2 भाऊ आहेत, 4 भाऊ आहेत, 6 भाऊ आहेत. गावाकडे गणपती बसवतात, आम्ही इकडे गणपती बसवला तर चालेल का? ज्यावेळेला घरामधून तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला सगळे कार्य करण्याची मुभा तुम्हाला शास्त्र देऊन टाकतो. तुमच्या घरातील तिजोरी आणि स्वयंपाकघर ह्या 2 गोष्टी ज्यावेळेला वेगळ्या होतात त्यावेळेला सगळ्या भावांना पितृकार्य धर्मकार्य करण्याची मुभा शास्त्र देऊन टाकतं. त्यामुळे कितीही जणांनी कुठेही गणपती बसवला तरी चालतील. एक जण इथे राहतात, एक जण मुंबईला राहतो, एक जण पुण्याला राहतो. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी गणपती बाप्पा बसवता येतील. किती दिवस बसवायचे ते ज्याचे त्यांनी ठरवायचे. कमीत कमी 1 दिवस पूर्वी सांगितल्याप्रमाणे. याबरोबर गणपतीची स्थापना करते वेळेला काही मंत्र स्थापनेचे असतात. मग त्यासाठी जर गुरुजी मिळाले खूप चांगलं, नाही मिळाले तर स्वतः ही स्थापना पूजा करावी. गणपती बाप्पांची विधिवत शास्त्रसंमत आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही पूजा करते वेळेला गुरुजी असो की नसो
काय हवं आहे काय नाही आहे याची पहिल्यांदा यादी आपण तयार करावी. पण ते जर का नाही मिळालं तर शांत चित्ताने शांत डोक्याने त्याच्याऐवजी आपण गणपती बाप्पांना नमस्कार करून क्षमा मागावी की ही वस्तू आम्हाला नाही मिळाली देवा, ही पुढच्या वेळेला आम्ही हिची सर भरून काढू अशी देवाला प्रार्थना करून गणपती बाप्पांची माफी मागावी. त्यामुळे काही अनिष्ट होत नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की हे नाही मिळालं की सगळे आकांड तांडव केला जातो, कळत नाही का वगैरे वगैरे अशा पुन्हा अपशब्दांचा वापर केला जातो. की पूजा करते वेळेला आपण भगवंताच्या समोर बसलेले आहोत याचे भान आपल्याला असायला हवं. देवम हुत्वा देवम यजेत, म्हणजे देवहून देवाची पूजा करावी, म्हणजे देवासारखं पवित्र व्हावं, देवासारखं शांत व्हावं, देवासारखं तेजस्वी व्हावं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आणून देवत्वाची स्थापना करायची असते, देवत्वाची पूजा करायची असते, देवामध्ये सम्मिलित व्हायचं असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे कुठलीही देवाची पूजा करताना शांत चित्ताने स्वस्थ चित्ताने सगळी सामुग्री सोबत घेऊन व्यवस्थितरित्या ज्या गोष्टी आपल्याला येतात त्या गोष्टी करत, जे मंत्र आपल्याला येतात ते मंत्र म्हणत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण मंत्रच येत नाहीत आम्हाला, आजपर्यंत आम्ही शिकले नाहीत, आम्हाला काही कळत नाही, पूजा आम्हाला माहिती नाही, मग काय करायचं आहे? तर पूजेच्याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. मंत्र येत नाही त्यांच्यासाठी एक सोपा मंत्र आहे गणपती बाप्पांचा, गम गणपतये नमः. हे म्हणत गणपतीची सगळे षोडशोपचार आपल्याला पूजा करता येईल, बाकीच्या मंत्रांची आवश्यकता नाही. तसंच आपल्याला या गणपतीच्या उत्सवामध्ये नैवेद्य काय दाखवावा? गणेश उत्सवामध्ये नैवेद्य मोदक आहे, लाडू आहेत. शक्यतो नैवेद्यामध्ये कांदा लसण वर्ज्य करावं, असे नैवेद्य भगवंताला चालतात. पोळी भाजीचाही नैवेद्य चालतो, चालत असं नाही. गणपतीला आवडणारे वस्तू मोदक आहे, लाडू आहे, गुळपापडी आहे, विविध आपल्या घरी काय जे परंपरा असतील त्या परंपरेचे नैवेद्य आहेत, खीर आहे, गुळाची पोळी आहे. ह्या सगळे नैवेद्य बाप्पांना आवडणारे आहेत. पण आपल्या घरी परंपराची चालू आहे तेही नैवेद्य दाखवावेत. आणि शक्यतो बाप्पांना कांदा लसण विरहित सात्विक असे भोजनाचे नैवेद्य देवांना द्यावेत. गणपती बाप्पांना पत्री वाहिल्या जातात. 21 प्रकारच्या पत्री आहेत. मालती आहे, भृंगराज आहे, पिंपळ आहे, दुर्वा आहे. त्यामध्ये हे अशा 21 प्रकारच्या पत्री आहेत. ह्या पत्रींचंही शक्य असल्यास बाप्पांना वाहाव्यात. नाही मिळाल्या ते 21 दुर्वात आपण वाहतोच. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तसंच गणपती बाप्पांना सश्रद्ध सर्व गोष्टींच्या आपण अर्पण करायचे आहेत. श्रद्धेविना ज्या काही गोष्टी तुम्ही कराल, भक्तीविना ज्या काही गोष्टी कराल त्या देवापर्यंत पोहोचणार नाहीत, याची नोंद मात्र सर्वांनी घ्यावी. जे काही करायचं आहे आपल्याला ते कोणतरी सांगतंय, कोणतरी करा म्हणतंय म्हणून करायचे नाहीये. तर आपल्याला आवडतात, आपल्यामध्ये देवत्व आहे, आपणाकडून देव करून घेत आहे, आपण माध्यम आहोत, या दृष्टीने आपण हे गणपतीचं पूजन अवश्य भक्तीने श्रद्धेने करावं. सर्वांना गणपती स्थापनेचा मुहूर्त पाहिजे असतो. गणपती स्थापना दरवर्षी दुपारी माध्यान्हाच्या अगोदर, म्हणजे साधारण दुपारी 1:30 वाजण्याच्या अगोदर स्थापना झाली पाहिजे. त्यावेळेला भद्रा असो, व्यतिपात असो, दिवस शुभ असो, अशुभ असो, अनिष्ट असो, काय असायचं असू द्यात, गणपती बाप्पा त्याला शुभ करून घेतील. तुम्ही फक्त शास्त्र सांगतं त्याप्रमाणे दुपारी माध्यान्हाच्या अगोदर, म्हणजे दुपारी 1:30 वाजण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करावी. आता कोणी सूतक आलं, गणपती बसवायच्या दिवशीच कोणाला सूतक आलं, तर त्या दिवशी काय करावं? तर त्या दिवशी गणपती बसवू नये. मग सूतक संपल्यानंतर बसवावा का? कोणताही सण उत्सव हा कधी करावा? ज्याच्या त्याच वेळेला. आता बरेच जण लक्ष्म्या या भाद्रपदात नाही जमल्या म्हणून दसऱ्याला बसवतात, दिवाळीला बसवतात. हे करणं चुकीचं आहे. तसंच गणपती बाप्पांची
स्थापना ही फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच होते, त्यानंतर कधीही होत नाही. पार्थिव गणपती पूजन एकदाच आहे. नाही आम्हाला तर पहिले 2 दिवस जमत नाहीये, शेवटचे 7 दिवस मिळत आहेत, 5 दिवस मिळत आहेत, मग गणपती बसवावा का? तर बसवू नये हे शास्त्र सांगतं. काही जण आता मंडळाचे अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, काही असतात, मग त्यांना सार्वजनिक गणपती तर बंदी आहे, मग घरी कसं करावं? आता घरी तर आमच्या एक गणपती आहे, मग सार्वजनिक गणपतीचा तर खोडा पडू नये, ते बसवावंच लागतो, सरकारची परवानगी नाही. मग तो एक गणपती घरामध्ये आणि आमचा एक गणपती असे 2-2 बसवावेत का? आवश्यकता नाही. घरच्याच गणपतीमध्ये सार्वजनिक गणपतीचंही स्वरूप पहा आणि वैयक्तिक गणपतीचंही स्वरूप पहा, त्यामध्येच दोन्ही गणपतींची स्थापना असू द्यात. वेगळा गणपती, पुन्हा एका घरामध्ये 2 गणपती चालत नाहीत. पार्थिव गणपती, त्यासाठी एकाच गणपतीमध्ये सर्वांनी पूजन अर्चन श्रद्धाभावाने करावं. अनेकांना गणपती पूजेसाठी किंवा इतर कुठल्याही पूजेसाठी राहू काळ, काळ राहू याच्या संबंधी काही प्रश्न असतात. तर लक्षात ठेवावं, कोणत्याही पूजेसाठी राहू काळ पाहायचाच नसतो. चौघडी पाहतात बरेच जण, शुभ, लाभ, चंचल, ह्याही चौघडीचा वापर कोणत्याही पूजेसाठी करू नये. कारण प्रत्येक पूजेसाठीचे वेगळे असे मुहूर्त दिलेलेच असतात, त्यामध्ये पुन्हा हे मुहूर्त घालून आपलाच गोंधळ उडून घेऊ नये. कारण राहू काळ जो आहे तो प्रवासासाठी, आणि तोही कधी पाहायचा आहे? तो जर दिवस चांगला नाही आहे पण आपल्याला प्रवास करायचा आहे, काही महत्त्वाचं काम करायचं आहे, याच्यासाठी राहू काळ पाहायचा आहे. पूजेसाठी तर बिलकुल पाहायचा नाही. हे सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवा. गणपती पूजेसाठी सुद्धा लक्षात ठेवा आणि इतर सर्व पूजेसाठी हे राहू नावाचं भूत आपल्या डोक्यातून सगळ्यांनी बाहेर काढा. घरामध्ये गणपतीची मूर्ती बसलेली आहे आणि तेवढ्यात सूतक आलं, मग काय करावं? किंवा बाई बाळंतीण झाली आहे, मग काय करावं? तर कोण्या लहान मुलांकडून, ज्यांना सूतक नाही आहे, ज्यांना वृद्धी नाही आहे, कोणी जन्मल्यानंतर जे सूतक येते त्याला वृद्धी म्हणतात आणि मेल्यानंतर जे सूतक आहे त्याला सूतक म्हणतात. तर घरात कोणी असतील तर त्यांच्याकडनं करावं, किंवा आपल्या घरातीलच कोणी व्यक्ती वारलेली आहे तर त्यांना, ज्यांना सूतक नाही अशांना बोलून त्या गणपतीवर अक्षत वाहून साखरेचा किंवा फळाचा नैवेद्य त्यांनाच दाखवायला लावायचा आणि ते विसर्जन करायचं. घरामध्ये बसलेला गणपती आपण विसर्जनासाठी नेत आहोत आणि कोणाकडनं काही धक्का लागलेला आहे, मूर्तीचा एखादा अवयव किंवा सिंहासन यामध्ये तडा गेला किंवा फुटलं तर काय होईल? काही होत नाही आहे, कारण मूर्तीचे विसर्जनावेळेला नेत्या वेळेस काही अडचण नाही आहे. त्यावेळेला विधिवत त्यांचं विसर्जन झालेलं असतं, उत्तरपूजा झालेली असते, त्यामुळे गणपती बाप्पांची सरळ विसर्जन करणं आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या अवस्थेमध्ये हे शास्त्र सांगतं. आता बरेच जण नदीवर नेऊन आरती करतात, ठीक आहे, आरती करणं चालेल, पण ते काही शास्त्राला धरून नाही केलं तरी चालतं. आता बरेच जण म्हणतात आम्ही जाऊन सरळ विसर्जित करतो. हां, सरळ विसर्जित करणं हे शास्त्र सांगतं, कारण आपण गणपती उठवते वेळेलाच, उत्तरपूजा करते वेळेस आरती करतो, नैवेद्य आरती करूनच उत्तरपूजा करत असतो, त्यावेळेला पुन्हा नदीवर आरती करण्याची आवश्यकता आहेच असं नाही, हेही लक्षात घ्यावं. गणेशाच्या स्थापनेनंतर घरामध्ये जर कोणाचा अपमृत्यू झाला तर काय करावं? तर घरातील अविवाहित मुली असतील किंवा शेजारी कोणी असतील तर त्यांना बोलवून त्यांच्याकडनं मूर्तीची उत्तरपूजा करून घ्यावी, हे लक्षात घ्या. गणेशाची मूर्ती कधी आणावी असंही बरेच जण विचारतात. गणेशाची मूर्ती कधीही आणू शकता. आणण्यापेक्षा मी तर म्हणेल आणूच नका, तुम्ही घरीच तयार करा. काही ठिकाणी असं पाहिलं जातं की यावर्षी केलेली मूर्ती आहे ती पूजा केली जाते, तशीच आदर काढून ठेवतात, व्यवस्थित त्याला कापसामध्ये घालून एका बॉक्समध्ये ठेवतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा काढून तिची पूजा करतात. हेही चालेल.
त्यामुळे मूर्ती आणण्यासाठी कुठलंही बंधन नाही. फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी माध्यान्हाच्या अगोदर, दुपारच्या अगोदर 1:30 वाजण्याच्या अगोदर मूर्तीची स्थापना झाली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस कधीही तुम्ही अगोदर गणपती आणू शकता. कशी आणावी, काय आणावी हे ज्याच्या ज्याच्या परंपरेनं आणावं. वाजत गाजत आणतात, काही जण डोक्यावर गणपती बाप्पा घेऊन येतात, औक्षण करतात. हे प्रत्येकाची परंपरा आहे. हे गणपती बाप्पा प्रति आपलं आदरातिथ्य आहे. हे आदरातिथ्य करून आपण सगळ्या गोष्टी कराव्यात. शक्यतो POPच्या गणपतीची मूर्ती स्थापना करू नका. घरीच केलेल्या गणपतीची मूर्ती स्थापना करा. शक्य नसेल तर भरीव मूर्ती घ्या, भरीव मूर्तींची स्थापना करा. कारण शास्त्र सांगतं की माती आणा, मातीची मूर्ती तयार करा आणि त्यानंतर तिची स्थापना करा. POPच्या मूर्ती ह्या पोगर असतात. पोगर मूर्तीची स्थापना आपल्याला चालत नसते. हे सर्वांना ज्ञात आहे. आपण घरी देवाच्या मूर्ती कशा ठेवाव्यात यामध्ये हे पाहिलेलं आहे. त्यामुळे अजून एक वार तुम्हाला सांगणं हे की घरीच मूर्ती तयार करून स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. किंवा सुबक मूर्तीच पाहिजे आहे, आपल्याला घरी जमत नाही, तर भरीव मूर्तीची मागणी करावी, म्हणजे शाडूच्या मूर्तीची मागणी करावी. गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिवशी एखादा वार आला तर गणपती बाप्पा विसर्जन करावेत का? बरं, मंगळवार आला किंवा शनिवार आला तर आज नाही गणपती विसर्जन करायचं, दुसऱ्या दिवशी करायचं, असं मनानच काही जण काहीही शास्त्र काढतात. तर विसर्जनासाठी कुठल्याही वाराचं बंधन नाही. विशेषतः देवीसाठी तर फार याचं पाळलं जातं. तर दोन्हीसाठी लक्षात ठेवा. नवरात्रामध्ये देवीच्या विसर्जनासाठी किंवा गणपतीमध्ये गणपतीच्या विसर्जनासाठी कुठल्याही वाराचं बंधन नसतं. कोणताही वार आला तरी विसर्जन करावंच लागतं. घरामध्ये चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती स्थापनेच्या दिवशी कोणी वारला असेल तर आमच्या इथे गणपती बसवत नाहीत असं सांगितलं जातं. मग कधी बसवायचा? तर ज्या दिवशी, त्याच दिवशी कोणीतरी घरची स्त्री बाळां त्या दिवशी होईल किंवा एखादी गाय व्यायली जाईल त्या दिवशी ह्या पुन्हा उत्सव सुरू केला जाईल. तर ह्याला कुठलंही प्रमाण नाही आहे. त्याच दिवशी जरी वारले असतील कुणी तर त्यांनाही गणपती बसवता येतो. कारण शास्त्र सांगतं की आलेला हा जाणार आहे, मग तो सणाच्या दिवशी जाऊ की कशाच्याही दिवशी जाऊ, तर ते पुन्हा तुम्हाला करण्याची मुभा आहे. त्या दिवशी श्राद्ध येत असेल तर श्राद्ध करते वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक तुम्हाला वेगळा करायचा आहे आणि गणपतीचा स्वयंपाक वेगळा करायचा आहे. हे फक्त लक्षात ठेवावं. गणपती बसवण्याच्या दिवशी जरी श्राद्ध असेल तरी सकाळी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आणि दुपारी श्राद्ध पूजा करायची आहे. त्यामुळे श्राद्ध येत असेल त्या दिवशी तरीही गणपती बाप्पा बसवायचे आहेत. हे लक्षात ठेवावं. अनेकांचे यासाठी फोन येत आहेत की आमचे त्या दिवशी हे वारलेले आहेत, आम्ही बसवावं का, आमच्या घरी बसू नका असं म्हणून सांगतात. तर याला कुठल्याही शास्त्राचं प्रमाण नाही आहे. तुम्हाला बसवा असं शास्त्र सांगतं. मुळात सर्वांनी लक्षात ठेवावं, आपण जे अनेक सण उत्सव व्रतवैकल्य साजरे करत असतो त्यापैकी गणपती दरवर्षी येणारा हे एक पार्थिव गणपती व्रत आहे. पार्थिव म्हणजे माती. जसं महादेवाचं लिंगार्चन आहे तसं गणपतीचं हे पूजन आहे. तर मातीच्या गणपतीची पूजा करणं हे शास्त्रसंमत आहे. आणि मातीमध्ये देवत्व किती दिवस राहतं? तर शास्त्राच्या मते 1 दिवस राहतं. मूर्ती घडवणे, स्थापना करणे, पूजा करणे, विसर्जन करणे हेच त्याचं स्वरूप आहे. तसंच गणपती बाप्पांच्याही सोहळ्याचं याचं स्वरूप आहे. याला आपण विविधतेने नटवलेलं आहे. यामुळे याचा व्रताचा उत्सव झाला, उत्सवाचा सण झालेला आहे. हे आपल्या घरी नाही तर संपूर्ण जगामध्ये विविध प्रकारे हे व्रत साजरं केलं जातं. त्यामुळे हे गणपतीचं व्रत सर्वांनी मोठ्या आनंदाने, उत्साहाने दरवर्षीपेक्षाही चांगल्या प्रकारे साजरं करण्याचा प्रयत्न करावा. आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर किंवा स्थापनेच्या आधीही वातावरण निर्मितीसाठी म्हणून
किंवा आनंद व्हावा यासाठी म्हणून, मनोरंजनासाठी म्हणून विविध प्रकारची गाणी लावतो. पण कुठल्याही धार्मिक कार्यावेळी लक्षात ठेवावं, कुठल्याही फिल्मची गाणी, पिक्चरची गाणी की ज्यामधून काम ओसंडत आहे, काम वाहत आहे, त्यामधून अनेक प्रकारचे अर्थ, गलिच्छ अर्थ निघत आहेत, अशी कुठलीही गाणी कोणत्याही देवापुढे कधीही वाजवू नयेत हे लक्षात ठेवावं. जर कुणी वाजवत असतील तर त्यांनी त्याला विरोध करावा. स्वतः तुम्ही तर ऐकूच नये आणि कुठं वाजत असतील तर तिथं जाऊन हे अवश्य सांगावं की कोणत्याही जुन्या नव्या कोणत्याही पिक्चरची गाणी नको, देवाचे, धार्मिक, शास्त्रीय अशा प्रकारचेच गाणे भगवंताच्या पुढे वाजवावेत. नाचायचं असेल तर भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचावं. हे डीजे लावून, धांगडधिंगा बँड वाजवून, त्यामध्ये अपेयपान करून, बिभत्स असे हातवारे करून असं करणं हे संस्कृतीला शोभणारं आहे का, हे आपल्याच मनाला एकदा प्रश्न विचारावा. आपली मुलं, नातेवाईक किंवा आपल्या गल्लीतले कोणी असं काही करत असतील, हे आपल्याला शोभतंय का हे त्यांना विचारावं. आणि मुलांवरती संस्कार देणं तर हे आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळे त्यांना आळा घालण्यात कुठलं बंधन आहे आपल्याला. आणि आपण स्वतःच जर तसं करत असू तर आपली मुलं तर तसं करणारच. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत जरी चालत असल्या तरी इथून पुढे ह्या बंद झाल्या पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी धर्मरक्षक व्हायला पाहिजे. की इतर कुठेही तुम्ही पाहू शकाल की कोणत्याही धार्मिक कार्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं पालन आवर्जून केलं जातं. एक आपणच असे आहोत की त्याच्या पालनामध्ये कुठेतरी आपण कमी पडत आहोत. तर सर्व ब्रह्मवृंदांना, गुरुजींना, तसंच मोठ्या व्यक्तींना, जे कोणी मंडळाचे अधिकारी पदाधिकारी आहेत, घरी वाजवणारे घरी गाणे वगैरे लावणारे लोक आहेत, ह्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या सगळ्यासाठी स्वतः आपल्या या धर्माच्या प्रती जागरूक राहून धर्मरक्षक बनण्याचं काम करावं. आणि कुठेही आपल्या गणपती बाप्पाला, धर्माला कोणीही नाव ठेवणार नाही याची आपण काळजी घ्यावी. आणि कोणी तसं करत असेल तर त्याला मज्जाव करावा. ही सर्वांना या गणपतीच्या उत्सवानिमित्त प्रार्थना. आणि सगळ्यांनी ह्या धर्म कार्यामध्ये, उत्साहाच्या कार्यामध्ये स्वतःहून सहभागी व्हावं, हीच गणपतीची आपल्याला प्रेरणा आहे असं समजून कार्य करावं, ही गणपतीची बाप्पांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया.